नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. यंदाचे नवीन वर्ष हे 12 नाही तर 13 महिन्यांचे असणार आहे. यात एक महिना अधिक आहे. तो अधिक महिना कोणता? चला सविस्तर जाणून घेऊया आणि या संबंधित संपूर्ण माहिती सुद्धा बघूया. 19 मार्च 2026 रोजी मराठी नववर्ष सुरू झाले. यंदाचे नवीन वर्ष अगदी खास असणार आहे, कारण या मराठी नववर्षात 12 नाही तर 13 महिने असणार आहेत. यंदा एक महिना अधिक आहे. सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होतं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षाचे नवीन समस्त नाव घेऊन येते. 19 मार्च 2026 रोजी नवीन वर्ष सुरू झाले आणि यंदा श्री शालिवाहन शके 1948 प्रारंभ झाले. यंदा पराभव नावाचे संवत्सर सुरू झाले आहे. यंदाचे वर्षी ज्येष्ठ महिना अधिक मास आहे. आता दर 3 वर्षांनी एक महिना अधिक असतो. जगभरातील अनेक संस्कृतींमधून दैनिक व्यवहाराकरता चांद्र तर वार्षिक व्यवहाराकरता सौर कॅलेंडर वापरलं जातं. अशा प्रकारच्या कॅलेंडरला चांद्र सौर कॅलेंडर म्हणतात. पृथ्वीवर होणारे ऋतुबदल हे सूर्यामुळे होत असतात. त्यामुळे सौर कालगणना महत्त्वाची ठरते. पण त्याच वेळी हेही खरं आहे की सूर्याच्या स्थान बदलामुळे होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन जीवनचर्या ठरवत असताना सूर्यामधील बदल नोंदवून कालगणना करता येत नाही. चंद्राचा आकार आणि जागेतील बदल सहज नोंदवता येतो. त्यामुळे दैनिक व्यवहाराकरता चंद्र उपयोगी ठरतो. मराठी पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो. ते वर्ष 13 महिन्याचे असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. सूर्यधारित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात अधिक महिना नसतो. तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात पडला जातो, असं सांगितलं जातं. आता अधिक महिना नेमका येतो कसा? तर पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी साधारण 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 43 सेकंदांनी पूर्ण होते. व्यवसायाच्या सोयीकरता आपण 365 दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो. दर 4 वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीचा दिवस घेऊन 366 दिवसाचे लीप वर्ष म्हणून स्वीकारतो. पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे चांद्रमास. 1 वर्षाच्या कालावधीत 12 चांद्रमास पूर्ण होतात. यालाच चांद्रवर्ष असे म्हणतात. चांद्रमास प्रतिपदा ते अमावस्या असे 29.5 दिवसांचा असतो. त्यामुळे चांद्रवर्ष 354 दिवसाचे होते. याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा 11 दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत राहू नये याकरता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजे अधिक घेतला जातो आणि दोन्ही कॅलेंडर एकमेकांना जोडून घेतली जातात. आता अधिक मास म्हणजे नेमकं काय? तर पृथ्वीवरून पाहताना सूर्य दररोज सरासरी 1 अंश पुढे सरकल्यासारखा वाटतो. दर 30 दिवसांनी तो 30 अंशांची एक रास पुढे करतो. सूर्याच्या या राशीबद्दल सूर्य संक्रांत अथवा सूर्य संक्रमण असं म्हणतात. हा कालावधी 29 दिवस 10 तास 48 मिनिटे ते कमाल 31 दिवस 10 तास 48 मिनिटे एवढा असू शकतो. चांद्रमास हा शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावस्येला संपतो. चांद्रमास किमान 29 दिवस 5 तास 44 मिनिटे ते कमाल 29 दिवस 19 तास 36 मिनिटे असतो. या कालावधीत एक तरी सूर्यसंक्रांत होते. चंद्रमास सूर्यमासापेक्षा नेहमी लहान असतो. याचा परिणाम म्हणून एखाद्या चंद्रमासात एकही सूर्यसंक्रांत होत नाही. या चांद्रमासाला असंक्रांती मास म्हणजेच अधिक मास असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आधी अधिक मास आणि मग निज मास येतो. चैत्रापासून अश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो, कारण या महिन्यातच सूर्याची गती मंद असते आणि त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक महिन्यात किंवा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येऊ शकतो. त्यावर्षी एकाच नावाचे 2 चांद्र महिने
असतात. अगोदरच अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा नीज मास. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की 19 वर्षानंतर तोच अधिक महिना मास म्हणून येऊ शकतो. सरासरी 32 महिने 16 दिवसांनी हा अधिक मास येतो. चैत्र ते अश्विन असे महिने अधिक वेळा तर कार्तिक ते फाल्गुन क्वचित अधिक येऊ शकतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यात अधिक मास कधीही येत नाही. या महिन्यात क्षय मास येतात. आता यंदा ज्येष्ठ महिना अधिक मासाला आहे. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे. सोमवार दिनांक 15 जून 2026 पर्यंत अधिक मास ज्येष्ठ असणार आहे. तर सोमवार दिनांक 15 जून 2026 याच दिवशी नीच ज्येष्ठ सुरू होत आहे. मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी नीच ज्येष्ठ मास संपणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये ज्येष्ठ मास अधिक महिना म्हणून आला होता. तर यानंतर 2037 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक मास येणार आहे. तर यंदा मराठी नववर्ष हे 13 महिन्यांचे असणार आहे. धन्यवाद.